तर मस्त आपल्या घटाची स्थापना झालेली आहे, सगळी काही पूजा विधीने केली। सकाळी मी घरातला आवरायला काढलं, मिस्टरांचा डबा वगैरे करून दिला। तर आज घटस्थापनेचा पहिला दिवस, तर पहिली माळ। तर आज मी घरातलं थोडंसं आवरायला काढले होतं, भांडे वगैरे घासून झालेले होते। आणि आज मी रात्री अमावस्येच्या दिवशी ते काही असं शूट घेता नाही आलं, तर अमावस्या होती ना, आदल्या दिवशीच मी ना तांदूळ आणि कापुराचे कापूर बाहेर ठेवलेलं तर वाटीमध्ये। मला आजीने सांगितलेलं हा उपाय करायला। तर अमावस्याच्या दिवशी रात्री वाटीमध्ये तांदूळ आणि कापूर ठेवून घराबाहेर ठेवायचं। दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ते लावायचे, त्याने आपले घरामध्ये आपण 15 दिवस पित्तर वगैरे जो घालतो ते बाहेर जातात आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते। तर असं मीही केलं। त्यानंतर घरातलं आवरलं, मम्मीकडे गेले कारण मार्केटला जायचं होतं आपल्या घटस्थापनेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी। तर इथे मम्मीची इथे ना ज्योत आलेली होती, तर इथेच दादा त्यांच्या इथे देवीचं स्थान आहे, तर तिथेच तुम्हाला मागेही शेअर केलेलंच आहे मी। तर इथे ज्योतीवरून सगळे काही ना दिवा पेटवून घेत होते। तर आपल्या घरामध्ये अखंड 9 दिवस ज्योत लागली जाते आणि ही वणीवरून आणलेली ज्योत होती, यावरूनच घेत होते सगळे काही। पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून, छोट्या सईकडून, माझ्या सगळ्या परिवाराकडून नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर आज घटस्थापनेचा पहिला दिवस, तर आज रंग आहे पिवळा, येलो येलो घातले सईने पण, मी पण। तर हो ना सई, सगळ्यांना शुभेच्छा दे, मला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आता आम्ही मार्केटवरून आलेली आहे आणि काय काय आणलंय तर पूजेसाठी आणि घटस्थापनेची मी घटस्थापना कशी करणार आहे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। चल सई दे तू खा। तर घरातलं सकाळपासून थोडंसं आवरलं, झाडझटक वगैरे केली, काल पित्र वगैरे होते तर काही जमलं नाही। आणि आज आपल्या घरी देवाची स्थापना होणार, देवीची स्थापना होणार, तर थोडं घर स्वच्छ केले, आवरलंय। आणि हे बघा नागलीचे पाणी, ताट आण ना मोठी, जा एक ताट आण ना। नागलीचे पाणी लागतात, आज नागलीच्या पानांची माळ घातली जाते घटस्थापनेच्या दिवशी। हा दोरा पण घटाला बांधला जातो आणि फुलं वगैरे माळ वगैरे आणलेले आहे। तर गणपती बाप्पा, हो ही इज व्हेरी गुड। साई बघितलं किती हुशार आहे, छान आहे माझं ते काम ऐकतं। हे बघा, हा हे बघा दिवा घेतलाय गणपती बाप्पासाठी। तर देवासमोर दिवा होता पण तो ना जास्त वेळ चालत नव्हता, थोडासा 1-2 तास चालायचा। तर गणपती बाप्पाच्या इथे ठेवण्यासाठी मी एक दिवा खरेदी केलाय। आता आपल्या गणपती बाप्पाचा दिवा आपण याच्यात लावू, असेल इथेच ठेवून देऊ। तर हे करंडे छान भेटते, भारी ना। करंडे घेऊन आली आहे, मग पाड। आणि मेन म्हणजे शेतातली माती, तर मम्मीकडून घेऊन आले कारण तिथं भरपूर शेतकरी आहे। माती ग घट बसवायला, नाही भरलं मला। हे बघा माती आणली आहे आणि त्यामध्ये आपल्याला गहू आणि साळी वगैरे टाकायचे असतात। आणि हे बघा साडी पण घेऊन आले मी मार्केटमधून, मार्केटमध्ये सगळं काय भेटतं आता, साडी वगैरे घेऊन आली मी। हे छोटीच आहे, चल सर्फ माती सरकू आपण। पावलं घेतले लक्ष्मीचे पावलं, ते दाखवू नको सई। सईसाठी ऍपल, तर मला पाट पाहिजे होता, विकत नाही घेतलेला आहे, मम्मीकडून आणलेला आहे मी तो। तुला राजल्याची लाग, नारळ घेऊन आली आहे 2। माझा एक घरातला कायमस्वरूपीचा असतो, तर बऱ्याच ताईंना पण प्रश्न पडतो की आपण कायमस्वरूपीचा घट असतो आणि आता घटस्थापनेला तो दुसरा घट। तर पहिला घट काय करायचा, तर आम्ही ना तो पहिला घटही बसवतो आणि हाही बसवतो, कारण तो आपला कायमस्वरूपीचा असतो ना, त्यामुळे तोही बसला जातो। तर तो देवाऱ्यामध्ये ठेवतो आणि हा आम्ही दुसरीकडे मांडतो देवाऱ्यासमोर। सगळं काही व्हिडिओमध्ये बघायला भेटेल म्हणून 2 नारळ घेऊन आले मी।
तर त्याचं पण नारळ आज चेंज करते मी. हो, तर उपवासासाठी ना डांगराची भाजी केली जाते. तर डांगर घेऊन आली आहे. हो, डांगर तूच आहे. आणि बघा घट बसवण्यासाठी टोपले घेऊन आली हे. असं यामध्ये ना माती टाकून घट वगैरे बसवायचं आहे. तर भरपूर होते मार्केटमध्ये. आणि असं बुडाचं घेऊन आली आहे. काही काही असं प्लेन असतात, मग ते ना घट बसवण्याचं कान वगैरे होतं. हो ना, त्यामुळे असं आहे ना ठेवल्यानंतर एकदम परफेक्ट बसेल, अजिबात हलणार वगैरे काही नाही. त्यामुळे असं हे असणारं घेऊन आली. हे तेल घेतलंय दिव्यासाठी वेगळंच. रेसिपी तेल काढते आणि रांगोळी ते ना चिवडा बनवायचा आहे. तुला मी खायला दे ना. तर ही वाट घेऊन आली आहे. तर काडी वगैरे सगळं काही आता मार्केटमध्ये फिरलं की सगळं काही भेटतं. हे बघा काडी, कापूस सगळं काही. पहिले सगळं काही घरी केलं जायचं. याच्यामध्ये काय आहे? नथ आहे. नथ देवीला, आपल्या देवीच्या घटाला नथ आणली. आपल्या नथ नव्हते ना, मग देवीला नथ आणली. आणि हे आसन, कापूर, बाकीचं देवाचं थोड्याशा वस्तू. तर आता एवढी सगळी काही आहे आपली तयारी. तर बाहेर रांगोळ्या वगैरे काढते. त्यानंतर थोड्या वेळात मी घटाची स्थापना करते. सगळं काही तुम्हाला बघायला भेटेल व्हिडिओ. तर दिवा, तर म्हणजे आपला दगडी दिवा आहे तोही तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तो दगडी दिवा गावी आहे. तर मामा गेले घ्यायला. तर आणल्यानंतर तुमच्यासोबत सगळं काही शेअर करणार आहे. तर दिवे आल्यानंतरच मी घटाची स्थापना करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. उंबरठा लाकडी उंबरठा नाही आहे, मार्बलचंच आहे. तर मी असं हळदीचं लेपन केलं, कारण आज आपल्या घरामध्ये उत्सव आदि मायेचा, आदि शक्तीचा, आदि भक्तीचा उत्सव, नवदुर्गा नवरात्रीचा, घटस्थापनेचा. तर अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून 9वीपर्यंत दुर्गापूजन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक वेगवेगळ्या देवींच्या मंदिरामध्ये देवीची पूजा अर्चना मोठ्या उत्साहात केली जाते. तर यालाच नवरात्रही असे म्हणतात. शरद ऋतूच्या काळात हा उत्सव साजरा होत असल्याने याला शारदीय नवरात्री असे म्हणतात. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून घरामध्ये मंदिरांमध्ये देवीची स्थापना केली जाते. नंदादीप प्रज्वलित केला जातो. तर आदिमायेच्या 9 दिवस मनोभावाने पूजा केली जाते. तर आपल्या घरामधले देवांना ही घटी बसली जातात. तर प्रत्येक देवांना हे 9 दिवस घटी बसतात. तर मंदिरांमध्ये ही बायका घटी बसल्या जातात. तर मी ना देवाची म्हणजे आईने पहिले ना देवांना आंघोळ वगैरे घालून देवाची पूजा वगैरे केलेली होती. तर त्यानंतर मी ना नागलीचे पानं आणली आणि त्यावर सगळे देव ठेवले, देवाची पूजा केली. कारण आपल्या घरामधले जे देव 9 दिवस आपल्या घरामधले देव असतात ना, तर 9 दिवस ते घटी बसतात. तर त्यांना म्हणजे 9 दिवस अंघोळ वगैरे काहीच नाही, म्हणजे त्यांनाही जागेवरून हलवायचं नाही. तर त्यामुळे आज सगळी काही देवाला स्वच्छ पुसून वगैरे घेतला, मस्त देवांची पूजा आराधना केली. आणि आता मी घट स्थापित करते. तर घट कसं स्थापित करते व्हिडिओ बघत राहा, तुम्हालाही समजेल. तर हे बघा, मी माती आणलेली होती, तुम्हाला दाखवलं. तर शेतातली माती काळीभोर मस्त, त्यामध्ये आपली साळ आणि गहू टाकायचे असतात, काही 5 धान्यही टाकतात. तर कोणतीही पूजा करण्यापूर्वी आपण पहिले दिवा लावला जातो, दिवा प्रज्वलित केला जातो. आणि हा दिवा आहे ना माझा दगडी आहे, आणि आपला हा दिवा आहे ना 9 दिवस अखंड ज्योत असते, म्हणजे विझवून द्यायचा नाही. तर अखंड ज्योत भरपूर तेल टाकून ठेवायचं. तर माझा मोठा दिवा आहे, म्हणजे रात्रभर पूर्ण 9 दिवस अजिबात तो अखंड चालतच राहतो, अजिबात विझत वगैरे काही नाही, अखंड असतो तो. तर 9 दिवस हे घटाच्या शेजारी आपला अखंड हा दिवा लावला जातो. तर पहिले मी देवाची पूजा करण्या पहिले देवाऱ्यातली पूजा वगैरे केली. आणि देवाऱ्याची पूजा करताना तो देवघरामध्ये जो दिवा असतो तो चालूच होता. नंतर आता घट स्थापित करायचा आहे, तर तो दिवा लावून दिला. दिव्याखाली तांदूळ वगैरे, हळदी कुंकू, दिव्याचीही पूजा केली. आणि हे बघा, तर मातीमध्ये मी थोडेसे घरातले गहू टाकले, थोडीशी साळ टाकली आणि पूर्णपणे मिक्स करून घेतली माती.
आणि माती पण आपल्याला एकदम असे म्हणजे जास्त दगडीने असे मस्त करून घ्यायची, तर आईने ती करून ठेवलेलं होतं। तर हे बघा मी पुन्हा असे ना सगळं काय मिक्स करते आणि जे मी टोपला आणलेले ना त्यामध्ये मी टाकते आणि खरंच यामध्ये मस्त असे ना गहू वगैरे उतरतं, म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते। तर छान ना, तर सगळं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये एक एक बघायला भेटेलच, प्रत्येक दिवशी कोणता रंग कोणती माळ सगळं तुम्हाला सांगणार आहे मी। तर हे बघा माती टाकली, त्यानंतर आपण मी हे घट आणलेले होते, हे घट मार्केटमध्ये भेटतात आणि आता त्यामध्ये पाणी टाकते। साईडने त्यांनाही हळदी 5 कुंकू हळदी कुंकवाने बोट हळदी कुंकू लावायचा आणि हा धागा भेटतो। तर नाडी पुडीही असं म्हणतात त्या पुडीला, तर त्या पुडीमध्ये हळदी कुंकू सगळं काही हळदी कुंकू गुलाल वगैरे असतो, ही दोराही असतो, पण आम्ही दोरायना घेऊन आलेलो होतो सेपरेट, तर तो दोरा बांधला। नंतर घटाची ही पूजा केली, साईडनेही कुंकवाचे असे बोट उठवले, खालून वरती ओढायचे असतात हे, आणि त्यामध्ये ना नाणं टाकलं, तिथं हळदी कुंकू थोडेसे तांदळाचे दाणे त्याचीही पूजा केली आणि जे आपण नागलीचे पाने आणले असतात ना तर ते 5 ठेवले आणि त्यावरती नारळ ठेवलं। तर अशा प्रकारे माझा घटाची स्थापना झाली आणि आज पहिली माळ कोणती असते तर नागलीच्या पानांची। तर कशी केली काय केली सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे, व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। तर मागच्या वर्षीचाही व्हिडिओ खूप छान आहे, तोही नक्की जाऊन बघा आणि माझी पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। तर बऱ्याच ताई मला कमेंटही करतील, कारण काही जण आहे ना तर ते देव ना झोपून ठेवतात आणि काही उभे ठेवतात, पण आम्ही आमच्या इथले गुरुजी आहे ना त्यांना विचारलं तर ते बोलले उभेच ठेवायचे असतात। तर आम्ही हे उभेच ठेवलेले आहे, तर झोपून वगैरे काही ठेवलेलं नाही। बरेच ताई झोपवतात, आम्हीही पहिले झोपूनच ठेवायचो, पण गुरुजींना विचारलं तर ते बोलले नाही, तर देवांना आपण नागलीच्या पानावर उभंच ठेवायचं। तर हे बघा नागलीचे पाने असे दोऱ्याला एकाला एक बांधून घेतले माळीप्रमाणे आणि त्यावरती स्वस्तिक काढते। तर स्वस्तिक काढून अशी माळांना आपल्या घटावर नागलीचे पानं आली पाहिजे आणि अशी वरती बांधून द्यायची। कशा प्रकारे बांधली सगळं बघत राहा आणि कसं वाटतंय व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा। तर बाहेर रांगोळी काढली होती ना, तर वाटीमध्ये तांदूळ ठेवून तिथे पुन्हा मी कापूर टाकून दिला। तर आता आपल्याला आरती करायची, आपल्या घरामध्ये देवीचा प्रवेश होतोय आणि छान मस्त घराचं मात्र खरंच खूप छान मस्त झालेलं होतं, एकदम असं वाटत होतं। तर आता आम्ही आरती करू आणि मम्मी पण आलेली होती, तर आरती करण्याच्या वेळेस तर आरती वगैरे झाली आमची, खूप छान वाटत होतं घरामध्ये। आणि आता कोणती माळ कधी कोणती माळ घालायची सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि कसं वाटतं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि ज्या ताईंनी ना मला चंद्रकोर साडीची ऑर्डर दिलेली आहे ना त्यांनी मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा, तर लवकरच तुम्हाला चंद्रकोर साड्यांचा मी आणणार आहे नवीन स्टॉक, तर तुम्हाला तसा व्हिडिओही येईल। आणि बऱ्याच ताईंना माझ्या साड्या पोहोचल्या पण, बऱ्याच ताईंना आवडल्या पण आहे आणि म्हणजे पोत वगैरे साडीचं कापड वगैरे सगळ्यांना आवडले आणि माझी तब्येत थोडीशी बरी नाही आहे, तब्येत बरी नाही आहे, पण पूजा वगैरे खूप छान झाली। आई पण होत्या आणि मम्मी पण आलेली होती, तर तिच्याकडेच होता कॅमेरा। आणि चला आपल्या देवाची पूजा अशा प्रकारे मांडली आहे आणि घरामध्ये जो माझा देव म्हणजे घट असतो ना कायमस्वरूपीचा, त्याला छान मी नथ वगैरे ड्रेस वगैरे म्हणजे साडीचा घातलेला आहे, तो मी आणलेला होता ना मागे, तर तो आणि आपले गणपती बाप्पांनाही दिवा लावला आहे, किती छान दिसतोय ना आता। तर इथे ॲपल वगैरे ठेवले, थोडे फ्लॉवरने डिझाईन केलेली आहे, वाटी धूप लावलेला होता आणि ही बघा सगळ्यांची लाडकी सई आली आणि देवाच्या पाया पडायला। तर तिला म्हटले तिथे ती डायरेक्टली तिथे टेकवत होती, म्हटलं तिथं नाही टेकवायचं, खाली। हे बघा अशा प्रकारे, तर आपणही आपल्या घरात सगळ्या लहान मुलांना ना असं शिकवण दिलं पाहिजे, म्हणजे हा आपल्या ना परंपरा कायमस्वरूपी चालूच राहतील आणि देवाची मुलांच्या मनामध्ये ना देवाबद्दल ना श्रद्धा पाहिजेच। तर सई आहे ना माझं बघून सेम तसं करते, म्हणजे चला सई शिकते। आपल्या घटाची स्थापना झालेली आहे, सगळी काही पूजा विधीने केलेली, मस्त सगळं काही झालंय, रांगोळी वगैरे काढली आहे, बाहेर उंबरेटाचं लेपन वगैरे सगळं काही झालंय। तर आरती वगैरे झाली आणि ते तर गावी गेले म्हणजे कुंदवाडीला गेलेले, जुन्या घरी तिथे देवीचं मंदिर आहे, पहिल्यापासून आम्ही घटाची स्थापना करतो, तर तिथेही बसवण्यासाठी गेलेले आणि आमच्या शेतीमध्ये पण गेलेले आहे। तर आपल्या शेतीमध्ये ना देवाचे स्थान असतात, तर तिथेही घटाची स्थापना केली जाते। तर मामा आई गेलेले तिकडे
आणि आपले देवारा मस्त सजवलेला आहे. गणपती बाप्पा ही छान मस्त सजवले आणि निरंजनी बघा किती छान वाटते ना. आणि आमची सई बघा तुमच्याशी गप्पा मारते. सई गप्पा मार. सगळ्यांना मावशींना हाय कर. छानच आहे का मावशी सगळ्या? तुला आवडतं? आणि सगळ्यांना सांग ना मी छान मस्त फोटोशूट करणार आहे. तुझ्याशी बोलायचं डायरेक्ट. लाईव्ह घेतलं का मग बोल तू सगळ्यांशी. हा आमच्या सईने पण येल्लो घातलाय आज. आज येल्लो कलर आहे म्हणून. हो ना सई? हो माझ्यासारखं सेम सेम आहे. सगळ्यांना तू सांग ना आमची पूजा कशी वाटली. छान मांडली का म्हणा. आम्ही छान मांडली. चल मी तर पूजा मांडली आणि त्यानंतर आता नैवेद्याला सुरुवात करते. तर सगळ्यांना उपवास होता. तर मिस्टरांना नव्हता. माझाही 9 दिवसाचा नसतो. आईंचा 9 दिवसाचा असतो. तर शेंगदाण्याचं मस्तपैकी ना झिरकं केलेले आणि साबुदाणा वडे. तर मामांचाही आजचा आणि माझाही आजचा म्हणजे उठता बसता. तर ज्या दिवशी देवी बसतात त्या दिवशी धरायचा आणि जेव्हा दसऱ्याच्या आदल्या दिवशी आपण उपवास पकडायचा. तर असा उपवास मी पकडलेला आहे. 9 दिवस नाही पकडलेला. आई पकडतात. तर आता देवीला गणपती बाप्पांचाही नैवेद्य तयार केला. आमचंही फराळाचं झालं. तर आता आमचं सगळ्यांचं फराळाचं वगैरे झालंय आणि इथंच आजची व्हिडिओची एंड करते. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट.